का फसवलं असेल माझ्या बायकोने मला? कोठेवाली बायको केली म्हणून की अजून काही? माझं नाव प्रदीप आहे. माझ्या बायकोचं नाव मधू. माझ्या बायकोचा संबंध त्या ठिकाणावरून सुरू होतो जिथे सभ्य पुरुषांना जायला आवडत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की मी सभ्य माणूस नाही. कुणाला पापी आयुष्यातून बाहेर काढून इज्जत देणं कोणतं पाप आहे? त्याचं असं झालं की एक दिवस माझे मित्र हट्ट करून मला मुंबईच्या त्या गल्लीत घेऊन गेले, जिथे सुंदरता होती, जिथे प्रत्येक सुंदर मुलगी आरशात डोकावून पाहते आणि आपल्या अदांनी दुसऱ्यांना आपल्यावर फिदा करते. मी तिथे माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसारच गेलो होतो. परंतु एक मधू नावाची मुलगी जेव्हा मला ड्रिंक द्यायला आली, तर तिला बघून मी थक्क झालो. मला असं वाटलं होतं की कोणीतरी परी आकाशातून खाली उतरून आली आहे. मी तिच्या नशिली डोळ्यात बुडून गेलो होतो. आता मात्र मी माझ्या मित्रांना चोरून त्या ठिकाणी जाऊ लागलो. मी रोज रात्री मधूचा डान्स बघायला जात असे, कारण मी करोडपती बापाचा एकुलता एक मुलगा होतो. मला पैशाची काहीच कमी नव्हती. मी मधूवर पैशांचा पाऊस पाडत असे. त्या कोठेची मालकीन सविता नावाची महिला माझ्यावर खूप प्रभावी झाली होती. एक दिवस दुपारी मी कोठ्यावर गेलो आणि सविताला विनंती केली की एक वेळेस मला मधूला भेटायचं आहे. मी सवितासमोर पैशांचं पुडकं पुढं ठेवलं, तर ती हसून म्हणाली, मी लगेच मधूची ओळख तुझ्याशी करून देते. थोड्या वेळाने मधू तिथे आली. अगदी सुंदर, साधीसुधी, निरागस मुलगी होती. मी बराच वेळ तिथेच बसून राहिलो आणि मधूसोबत भरपूर गप्पा मारल्या. मधू एक बुद्धिमान आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या बोलण्यात आपलेपणा होता. तिचा संवाद सगळ्यांनाच हवाहवासा वाटायचा. मी माझा नियमच बनवून घेतला होता. रोज दुपारी 2 वाजता मी मधूला भेटायला जात असे. पण मधू पण माझी चांगली मैत्रीण झाली होती. पण माझं मन साक्ष देतं होतं की मैत्रिणीपेक्षाही मधूबद्दल मला जास्त काही वाटतं. एक दिवस मी मधूजवळ प्रेमाची कबुली दिली, तर तिने मला सकारात्मक उत्तर दिलं. मी मधूला म्हणालो की आता हा डान्स वगैरे सगळं सोडून दे आणि चांगलं जीवन जग. मी असं म्हटल्यावर ती रडू लागली आणि म्हणाली, येथे कोट्यावर राहणाऱ्या प्रत्येक मुलीची इच्छा असते की हे पापी जीवन सोडून आपण एक चांगला संसार मांडावा. पण आमच्यासारख्या मुलींबरोबर कोण लग्न करणार? त्यामुळे पोट भरण्यासाठी आम्हाला हे करावंच लागतं. आमच्या सगळ्यांचा नाईलाज आहे आणि त्यामुळेच आम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. मी मधूला म्हटलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुला खूप आनंदी ठेवेल. हे ऐकून ती रडू लागली. माझ्या पायाजवळ बसून म्हणाली, तुम्ही जर लग्न करून मला घेऊन गेले तर मी सगळं आयुष्य तुमचे बायको नाही म्हणून नाही, तर नोकर बनून राहील. तुम्ही जसं म्हणाल मी तसंच करेल. मी आणि मधू या निर्णयावर खूप खुश होतो. पुढचा रस्ता खूप अवघड होता. सविता मधूसारखी हिऱ्याला आपल्या हातातून जाऊ देणार नव्हती. एकीकडे माझे आईवडील एका नाचणाऱ्या मुलीला आपली सून बनवून घ्यायला तयार झाले नसते. मी सवितासमोर 7 लाखांचा चेक ठेवला, तर तिचं तोंड बंदच झालं. मी लग्न करून मधूला एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेलो. मी विचार केला की काही दिवस गेले की आईवडिलांना मधूची ओळख करून देईन. एकदा माझं लग्न मधूशी झालं की आईवडिलांना माझा निर्णय मान्य करावा लागेल. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो आणि ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. मी आणि मधूने एका अपार्टमेंटमध्येच आमचं नवीन आयुष्य सुरू केलं. आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. आमचे जीवन खूप चांगल्या प्रकारे चालू होतं आणि एक दिवस असं काही घडलं की ज्याचा मी विचार पण केला नव्हता. मी ऑफिसमध्ये होतो. मधूने मला फोन करून मार्केटमध्ये जाण्यासाठी विचारलं, परंतु मार्केटमधून ती घरी आलीच नाही. मी खूप त्रासलो होतो. शेवटी ती कुठे गेली होती? थोड्या वेळाने हॉस्पिटलमधून मला फोन आला. मला सांगण्यात आलं की तुमच्या बायकोचा अपघात झाला आहे. ते ऐकून मला शुद्धच हरपली आणि मी पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो. एक डॉक्टर माझ्या बायकोकडे बघून मला म्हणाला, माफ करा पण तुमची बायको आता कोमात गेली आहे. आम्ही काही सांगू शकत नाही त्यांना पुन्हा कधी शुद्ध येईल ते. हे ऐकून मी खूप रडलो. हे सर्वच खूप अचानक झालं होतं. मी स्वतःला सांभाळू पण शकत नव्हतो. मी हॉस्पिटलच्या बाकावर बसून बराच वेळ रडत होतो. कुणास ठाऊक माझ्या नशिबाला कोणाची नजर लागली होती. मी आत्ताच माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती आणि एवढ्या मोठ्या दुःखाने मला आतून तोडून टाकलं होतं. मी दिवस दिवस रडत बसायचो. थोडासा सावरल्यानंतर मी माझ्या आईवडिलांकडे गावी गेलो. माझे वडील मोठे जहागीरदार होते. मी गावी गेलो तेव्हा मला बघून माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. माझे वडील म्हणाले, बरं झालं बाळा, तू आता आला. तू स्वतः ही जमीन सांभाळ. आता माझ्यात एवढी ताकद नाही राहिली की मी ही जमीन सांभाळू शकतो. मी माझ्या वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागलो आणि त्यांना सर्व सांगितलं की मी मधूसोबत चोरून लग्न केलं होतं. आमच्या लग्नाला अजून 2 महिने पण झाले नव्हते, तेच मधूचा अपघात झाला आणि ती कोमात गेली. माझं बोलणं ऐकून माझ्या आईवडिलांनी खूप वाईट वाटलं. मी वडिलांना म्हणालो, मी मधूला हॉस्पिटलमध्ये असं एकटा नाही सोडू शकत.
मी त्यांना मधूच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना करायला सांगितली आणि त्यांना शब्द दिला की मधू ठीक झाले की मी तिला गावी घेऊन येतो. माझे आईवडील या गोष्टीला तयार झाले आणि मी परत शहरात आलो. मधू 2 आठवड्यापासून कोमात होती. मी रोज हॉस्पिटलमध्ये येऊन त्या बाकावर बसून रडत असे. परंतु डॉक्टर कधी मला जास्त मधूला भेटू देत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की पेशंटजवळ आम्ही जास्त कोणाला ठेवू शकत नाही. डॉक्टर रोज मला फक्त 10 मिनिटासाठी मधूजवळ जाऊ द्यायचे. मी मधूजवळ थांबण्यासाठी डॉक्टरांना जवळ विनंती केली तशी मला परवानगी मिळायची. मी मधूजवळ जाऊन तिला म्हणायचो, तू ठीक का होत नाहीस? तू लवकर बरी हो. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मला असं वाटत होतं की माझं बोलणं ऐकून तरी मधू लवकर बरी होईल. मी रोज मधूला एवढंच म्हणायचो की मधू तू लवकर बरी हो. मी तुझ्याबद्दल माझ्या आईवडिलांना सगळं सांगितलं आहे, पण तिने मला कधी प्रतिसाद दिला नाही. आज मी मधूजवळ गेलो तर मी बघितले, तिला हॉस्पिटलचे कपडे घातलेले नव्हते. मी नर्सला त्याबाबत विचारलं तर ती म्हणाली, पेशंट हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये वैतागतो. आता आम्ही रोज तुमच्या बायकोचे कपडे चेंज करणार, कारण की लवकरच आपल्या जीवनात ती परत येईल. मला या गोष्टींचा काहीच समज नव्हती, त्यामुळे मी गप्प राहिलो. पण मी जेव्हा पाहिलं की मधूचे कपडे रोज चेंज करतात आणि तिला जे पण कपडे घालतात ते साधे नसून अगदी महागडे असायचे. मला ही गोष्ट अजिबात समजत नव्हती की हॉस्पिटलमधील लोक त्यांच्याकडे कपडे पेशंटसाठी शिवून त्यांना घालत असे. आणि एक दिवस मी मधूच्या चेहऱ्यावर मेकअप केल्याचे निशाण पाहिले. ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. मी नर्सला याबाबत विचारलं, तुम्ही पेशंटचे कपडे चेंज करता ते ठीक आहे, पण ही मेकअपची काय भानगड आहे? नर्स माझ्या प्रश्नांना जरा घाबरून जायची. आता मला मधूची खूप काळजी वाटू लागली होती. मला भीती वाटत होती की मधूसोबत हॉस्पिटलमध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे. म्हणून मी विचार केला की त्या हॉस्पिटलचं सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे. मी सगळीकडं त्या हॉस्पिटलबाबत चौकशी केली, पण त्याबाबत मला चांगले रिझल्ट मिळाले. पण मग माझ्या बायकोसोबत हे काय चालू होतं? मी संध्याकाळी जेव्हा मधूला भेटायला येत तेव्हा ती आराम करत असायची आणि तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा मेकअप केलेल्याचं निशाण नसायचं. परंतु सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी जेव्हा तिला बघायला येत तेव्हा तिचे कपडे पण चेंज केलेले असायचे आणि तिच्या चेहऱ्यावर मेकअपचे निशाण असायचे. आता मात्र मी ठरवलं होतं की मी रात्री घरी जाणार नाही आणि मी स्वतः बघेल की हे काय होत आहे. मी सगळी रात्र बाहेर बाकावर जाऊन बसलो, कारण मधू जवळ जाण्याची डॉक्टरांनी मला परवानगी दिली नव्हती. मी सगळी रात्रभर जासूसी करत राहिलो, पण असं काही घडलं नाही की ज्याच्यावर मला संशय येईल. एक नर्स रात्री 3-4 वेळा सगळ्या पेशंटला चेक करून जात असे. मधूच्या रूममध्ये जाऊन तिने चेक केलं की माझ्या जीवाला तसल्ली मिळत असे. सकाळी मी रूममध्ये गेलो तर मधूचे कपडे चेंज केलेले होते आणि तिच्यावर मेकअप केल्याचे निशाण होते. ते बघून मी खूप हैराण झालो. म्हणून मी आता दुसरं काहीतरी करण्याचं ठरवलं आणि तिथल्याच एका ज्युनियर डॉक्टरला हाताशी धरून त्याला राजी केलं. आता मी रात्र होण्याच्या आतुरतेने वाट बघू लागलो. जशी रात्र झाली तशी मी ज्युनियर डॉक्टरचे कपडे घालून मधूच्या रूममध्ये जाऊ लागलो, तर एक नर्स पळत आली आणि मला मधूच्या रूममध्ये जाण्यासाठी थांबवू लागली. ती गेल्यानंतर मी आरामशीर मधूच्या रूममध्ये गेलो. समोर पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मधूचा बेड तर खालीच होता. मधू बेडवर नव्हती. मी खूप वैतागलो होतो. मी विचार केला की मधू कुठे जाऊ शकते. मी तसाच बाहेर आलो आणि ज्युनियर डॉक्टरला मधूबाबत विचारलं, तर त्यांनी मला सांगण्यास नकार दिला. मी माझ्या चेहऱ्यावरचा मास्क लावून त्या नर्सपाशी गेलो, जी मधूच्या रूममध्ये बाहेर नेहमी चक्कर लावायची. मी तिला विचारलं, या रूममध्ये असलेल्या पेशंट कुठे आहे? ती म्हणाली, ती रोज जिथे जाते आज पण तिथेच गेली आहे. मला वाटलं की मी आता याच्यापेक्षा जास्त काही ऐकू शकत नाही. मी धगधगत्या छातीने नर्सला विचारलं, कुठे जाते ती? त्यावर नर्स हसून म्हणाली, तुम्ही तर असं वागत आहात जसं काही यातलं तुम्हाला काहीच माहिती नाही. तुमचा हिस्सा तुम्ही बरोबर घेत आहात ना? आता हे प्रकरण माझ्या डोक्याच्या बाहेर जायला लागलं होतं. मी ज्युनियरची डॉक्टरची वर्दी पुन्हा त्यांना दिली आणि माझे कपडे घालून हॉस्पिटलच्या बाकावर जाऊन बसलो. मी माझी पापणीसुद्धा खाली पडू दिली नाही. मला बघायचं होतं की मधू कुठून परत येते. परंतु सकाळी 9 वाजले तरी मधू हॉस्पिटलमध्ये आली नाही. एक नर्स माझ्याजवळून जात होती तर मी तिला विचारलं, मला माझ्या बायकोला भेटायचं आहे. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जाऊन भेटू शकता. मी पटकन मधूच्या रूममध्ये गेलो तर मधू तिच्या बेडवर झोपलेली होती. आज पुन्हा तिचे कपडे चेंज केलेले होते आणि रोजसारखा चेहऱ्यावर तिच्या मेकअपचे डाग होते. आता सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं होतं. रात्री जो कोणी मधूला घेऊन जातो तो मागच्या दाराने घेऊन जातो. म्हणून मी निर्णय घेतला की मी आता हॉस्पिटलच्या मागच्या दारावर नजर ठेवीन. मी हॉस्पिटलमधील लोकांशी एक खेळ खेळण्याचं ठरवलं. मी मधूच्या रूममध्ये गेलो आणि तिथे 10 मिनिटापेक्षा जास्त थांबलो.
मला माहीत होतं की आता एखादा डॉक्टर मला इथून हाकलून लावण्यासाठी नक्की येईल. मी विचार केल्याप्रमाणे 12 मिनिटानंतर एक डॉक्टर रूममध्ये आला आणि म्हणाला, "सर, आता तुम्हाला इथून जावं लागेल. पेशंटजवळ जास्त वेळ थांबता येणार नाही." मी मान हलवत त्यांना होकार दिला आणि म्हणालो, "डॉक्टर, मी 2-3 दिवसासाठी गावी जात आहे. त्यामुळे मी काय हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या बायकोकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी असेल तर मला कॉल करा. मी लगेच येईन." डॉक्टर मला धीर देत म्हणाले, "तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्यांचा पूर्णपणे सांभाळ करू." ते असं म्हटल्यावर मी हॉस्पिटलच्या बाहेर पडलो आणि ऑफिसला गेलो. संध्याकाळी जेव्हा ऑफिसवरून आलो तेव्हा मी आपला चेहरा बदलून चेहऱ्यावर मास्क लावून हॉस्पिटलच्या मागच्या भागात जाऊन बसलो. थोडा वेळ गेला आणि मी असं काही पाहिलं की ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मधू स्वतःच्या पायाने चालत हॉस्पिटलमधून बाहेर येत होती आणि एका मोठ्या गाडीत बसून निघून जात होती. ते बघून मला मोठा धक्का बसला. एवढा मोठा धक्का मधूने माझ्यासोबत का केला असावा? मला मोठ्याने रडावं असं वाटत होतं. परंतु मला मधूच्या मागे जाणं महत्त्वाचं होतं. म्हणूनच मी मधूच्या गाडीचा पाठलाग करू लागलो. आज माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. मला धक्क्यावर धक्के बसत होते. मधूच्या गाडीचा पाठलाग करत करत आम्ही तिथे पोहोचलो, जिथून काढून मी तिला माझ्या आयुष्यात आणलं होतं. मी तिला इज्जत दिली होती. आपल्या 4 घराच्या भिंतीमध्ये तिला सुरक्षित ठेवलं होतं. पण तिने काय केलं? ज्या उकोड्यातून तिला काढलं होतं ती पुन्हा तिथेच गेली. जेव्हा मधू कोठीमध्ये गेली तेव्हा मी पण 15-20 मिनिटांनंतर कोठीत गेलो. मी माझा चेहरा अशा प्रकारे बदलला होता की कोणी मला सहज ओळखू पण शकलं नसतं. मी कोठीत गेलो तेव्हा मधू नाचत होती. माझं मन करत होते की मी आत्ता उठून मधूच्या एखाद्या कानाखाली द्यावी. परंतु मी जरा वेळ वाट बघितली. मला जाणून घ्यायचं होतं की शेवटी मधू हे सर्व का करत आहे? तिने मला का फसवलं? तिला नाचायची एवढीच हौस होती तर तिने माझ्यापुढे चांगलं होण्याचं नाटक का केलं? डान्स रात्री उशिरापर्यंत चालला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सगळे आपापल्या घरी जाऊ लागले. परंतु मी उठलो नाही. जेव्हा हॉल खाली झाला तेव्हा मधूसमोर मी जाऊन उभा राहिलो आणि माझ्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला केला. मला बघून मधू थक्क झाली आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसू लागली. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी तिला विचारले, "मधू, तुला हे सर्व सोडायचं नव्हतं तर तू माझ्याशी लग्न का केलं? मी माझ्या आईवडिलांचं मन दुखावलं पण तरीही तू माझी झाली नाही." मधू पण रडायला लागली आणि म्हणाली, "काही लोक आमच्यासारखे असतात ज्यांच्या नशिबात इज्जतच नसते. मी तुझ्यासोबत लग्न करून खरंच खूप खुश होते. आता मला कोणासमोरही नाचायची गरज नव्हती. आयुष्य मोठ्या मानसन्मानाने जगले असते. परंतु असं काही झालं की नाईलाजाने मला परत कोठीवर यावं लागलं." मी ओरडतच तिला विचारलं, "अशी कोणती मजबुरी आहे की तुला मला सांगणं महत्त्वाचं नाही वाटलं?" ती सांगू लागली, "तुझ्या अगोदर एक शेठ माझ्या आयुष्यात होता. तो पण माझ्या डान्सचा खूप शौकीन होता. त्याने माझ्यावर पाण्यासारखा खर्च केला होता. सविताने त्याला शब्द दिला होता की ती तुझ्याशिवाय दुसरं कोणासमोरही नाचणार नाही. मग नंतर अचानक तो शेठ कुठेतरी गायब झाला. त्याने माझ्यासाठी पैसे पाठवणे सोडून दिलं होतं. सविताने 2 महिने वाट बघितली. परंतु त्याच्याकडून काहीच उत्तर न आल्यामुळे तिने पुन्हा सगळ्यांसमोर भर मैफिलीत मला नाचायला लावलं. त्याच दिवशी माझी नजर तुझ्यावर पडली. तू माझा डान्स बघायला आला होता. नंतर आपण दोघं प्रेमात पडलो. तू 7 लाख रुपये देऊन मला खरेदी केलं. पण आपल्या लग्नानंतर 2 महिन्यातच तो शेठ परत आला. त्याने सविताला धमकावले की मी जर पुन्हा त्याच्यासमोर डान्स केला नाही तर तो तुला मारून टाकणार होता. आणि सविताचे पण तुकडे तुकडे करून कुत्र्यासमोर टाकेल अशी धमकी दिली होती. मी हे सर्व कसं काय सहन करू शकत होते? मी तुमचा जीव वाचवण्यासाठी त्या शेठ जसं म्हणेल तसं ऐकलं. तो जसं म्हणेल तसंच मी करत गेले. त्यांनी सांगितलं होतं की मी तुमच्यापासून दूर राहू आणि रोज रात्री फक्त त्याच्यासमोर नाचू. म्हणून मी माझ्या खोट्या अपघाताचे नाटक केले आणि एका डॉक्टरला माझ्या हाताशी घेऊन पुढचं नियोजन केलं. या खेळात हॉस्पिटलमधील नर्स पण माझ्यासोबत होत्या. शेठच्या म्हणण्यानुसार मी पुन्हा कोटीवर नाचायला सुरुवात केली. कारण त्याचं ध्यान तुझ्यावरून बाजूला व्हावं म्हणून. माझ्यासाठी एवढंच पुरेसं होतं की तू रोज 10 मिनिटे मला भेटायला यायचा. मी तुझा चेहरा पाहत होते. तुझी खबर माझ्यापर्यंत येत होती. मी मधूला विचारलं, "तू सांग, तू तुझ्या आयुष्यात आनंदी आहेस का?" तर ती रडून म्हणाली, "आता इज्जतीचं आयुष्य जगून झालं आहे आणि आता मला या मजबुरीचं आयुष्य चांगलं नाही वाटत. मला वाटतं त्या शेठने पुन्हा कुठेतरी गायब व्हावं आणि मी तुझ्या आयुष्यात पुन्हा यावं." मी मधूचा हात हातात घेत म्हणालो, "माझी एक गोष्ट लक्षात ठेव. लोक त्याच माणसांना तोडण्यात यशस्वी होतात जे लोक आपल्या घरच्यांपासून गोष्टी लपवून ठेवतात. तू जर मला शेठबाबत अगोदरच सांगितलं असतं तर मी नक्की काहीतरी उपाय शोधला असता आणि तुला एवढा त्रास सहन करावा लागला नसता." मी मधूला धीर दिला आणि त्या शेठ विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली. पोलिसांनी त्याला पकडून नेलं आणि आता शब्द दिल्याप्रमाणे मी पुन्हा गावी गेलो.
आईवडिलांनीही आनंदाने मधूचा सून म्हणून स्वीकार केला. मधूनेही ही सर्व रीतिरिवाज सहजरित्या आत्मसात केले. अशा प्रकारे माझी आणि मधूची संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली. तर मित्रांनो, गोष्ट आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.